संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे. सगळ्या भाषा संस्कृतमधूनच उत्पन्न झालेल्या आहेत. सगळं काही संस्कृतमध्ये आहे. ही आणि अशा प्रकारची वाक्य आपण सर्रास ऐकत असतो. मग ही वाक्य बरोबर आहेत का? की ही वाक्य चुकीचीच आहेत? की ही काही अंशी बरोबर आहेत, काही अंशी चुकीची आहेत? हा थोडासा विवादाचा विषय आहे. विवादाचा एवढ्यासाठी मी म्हणते कारण भाषाशास्त्राचे जे अभ्यासक आहेत त्यांनी अभ्यासाअंती काही थोडीशी वेगळी मतं मांडलेली आपल्याला दिसतात. असो, पण आत्ता आपल्या चर्चेचा किंवा व्याख्यानाचा तो विषय नाही. केवळ मी एवढ्यासाठी ह्याचा विचार केला की अशी वाक्य जनमानसामध्ये रुजण्याचं किंवा प्रचलित होण्याचं काय बरं कारण असू शकेल असा प्रश्न माझ्या मनामध्ये गेले कित्येक दिवस घोंगावत होता. मग संस्कृतचा सगळ्या बाजूंनी किंवा वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की केवढं आणि काय काय आहे संस्कृतमध्ये. आणि म्हणूनच कदाचित अशा प्रकारची वाक्य लोकांमध्ये रुजली असतील का? वेगवेगळ्या शास्त्रांचा जर आपण बघायला गेलो तर पाया आपल्याला संस्कृतमध्येच दिसतो. ते सगळे ग्रंथ संस्कृत या भाषेत लिहिलेले आपल्याला दिसतात. मग ते कारण असू शकेल का अशी वाक्य प्रचलित होण्याचं? आणि म्हणून कुठल्या तरी एका शास्त्राचा आणि संस्कृत भाषेचा किंवा संस्कृत साहित्याचा कसा एक संबंध आहे हे जर उलगडून दाखवता आलं तर काही अंशी थोडासा वेगळा विचार मी मांडू शकेन असं मला वाटलं. म्हणून ज्याच्यावर माझं विशेष प्रेम आहे, ज्या शास्त्राचं आणि माझं घट्ट नातं आहे, ते संगीतशास्त्र आणि संस्कृत यांचा कसा एकमेकांशी संबंध आहे हे उलगडून दाखवावं असं मला वाटलं. आणि म्हणून आजच्या या व्याख्यानाचा मी विषय ठरवला भारतीय संगीतशास्त्र आणि संस्कृत साहित्य. व्याख्यानाला प्रारंभ करण्यापूर्वी आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी माझे हे विचार या व्याख्यानमालेत प्रस्तुत करण्याची संधी मला दिली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आभार मानते आणि माझ्या गुरुजनांना, आई वडिलांना वंदन करून त्या परमात्म्याचं स्मरण करून आजच्या या व्याख्यानाचा प्रारंभ करते. ईशस्तवन करूया. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. आता या ईशस्तवनाच्या ह्या स्लाइडमध्ये मी काही शब्द अधोरेखित केलेत कारण त्यांचा धागा घेऊन मला पुढे बोलायचं. जर तुम्ही ह्याच्यात बघितलं तर इथे गायनाचा, संगीताचा, त्याच्या उत्पत्तीचा खूप विचार केलेला दिसतो. का? कारण देवाची स्तुती करतायत. कोण करतायत? तर सामगाहा गायंती किंवा सामगाहा स्तुन्वन्ति असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे. कशाने? दिव्यैहि स्तवैहि अशा काहीतरी गाण्याने ते त्याची स्तुती करतायत, त्या परमात्म्याची स्तुती करतायत किंवा त्याची आळवणी करतायत, त्याला गातायत थोडक्यात. तर इथे ह्या आजच्या व्याख्यानामध्ये मी ज्या क्रमाने माझं हे व्याख्यान मांडणार आहे तो क्रम मी इथे सांगतेय की संगीताची उत्पत्ती कशी होते किंवा कुठून ती सांगितलेली आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संगीताची उत्पत्ती वेदांमध्ये झालेली आहे की वेदांमध्ये दिसते असं आपण म्हणतो. मग ती नेमकी कोणत्या वेदामध्ये? तर ती सामवेदामध्ये. साम या शब्दाचा अर्थच मुळी गेय मंत्र असा आहे आणि म्हणूनच ह्या
ईशस्तवनामध्ये हा अगदी सर्वश्रुत सर्वज्ञात असा आपला जो श्लोक आहे, त्याच्यामध्ये सामगाहा गायंती असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. का? कारण असे मंत्र गाणारे किंवा असे मंत्र म्हणणारे जे पठन करते आहेत, त्यांना सामग अशी संज्ञा आपल्याला दिलेली दिसते. मग गायन म्हटलं की त्याच्यात आपल्याला स्वरांचा उपयोग करायलाच हवा. मग ते 3 स्वर ते वापरत असत. प्रथम म्हणजे पहिली जी पूर्वावस्था आपण म्हणू शकतो, त्यांच्या गाण्याची किंवा गायनाची, त्यासाठी त्यांनी जे स्वर वापरले, स्वरांचा उपयोग केला, त्यांनी यम अशी संज्ञा दिली होती. हे 3 यम कालौघात 4 आणि त्याच्यानंतर ते 5 झाले. म्हणजे हे जे सामगान होतं, ते कालांतराने 4 स्वरांचं, तत्पश्चात 5 स्वरांचं झालेलं आपल्याला दिसतं. मग हे जे पहिले त्यांना 3 स्वर माहित होते किंवा सापडले होते, त्यांना ते 3ही अवरोही स्वर होते. ग, रे आणि स असं त्याला ते म्हणत असत. यानंतर त्यांना जो मी जसं म्हटलं की कालांतराने त्यांना 4था स्वर सापडला, त्याला तो नी हा स्वर त्यांना सापडला. तत्पूर्वी जे हे 3 स्वर अवरोही त्यांना माहित होते, त्याला त्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा अनुक्रमे नावं दिली होती. 4था जो स्वर त्यांना सापडला, त्याला त्यांनी नाव दिलं चतुर्थ. आता ही 4ही स्वर जर तुम्ही बघितले, तर त्याला संख्यात्मक नावं दिलेली आपल्याला दिसतात. त्यानंतर मात्र त्यांना जे स्वर सापडले, त्याला त्यांनी वर्णात्मक नावं दिली. मग गंधाराच्या वरचा एक स्वर त्यांना सापडला, त्याला त्यांनी कृष्ट असं नाव दिलं. निषादाच्या खालचा स्वर सापडला, त्याला त्यांनी मंद्र किंवा मंद असं नाव दिलं. आणि मंद्राच्याही खालचा स्वर त्यांना सापडला, जो शेवटचा स्वर त्यांना सापडला, ज्याचं त्यांनी नाव दिलं, त्या स्वराला त्यांनी नाव दिलं अतिस्वार किंवा अतिस्वार्य. मग या अतिस्वार किंवा अतिस्वार्य ह्याचा काय अर्थ? तर साधारणपणे त्याचा अर्थ असा होऊ शकतो की ध्वनन करण्याची अंतिम सीमा. युरोपीय संगीतामध्ये आपण ज्याला स्केल असं म्हणतो, म्हणजे संभाव्य स्वरांच्या क्रमाला आपण स्केल असं म्हणतो, त्याला त्यांनी नंतर साम असं म्हणायला सुरुवात केली. मग ह्या सामाचं चित्र थोडक्यात असं झालं. म्हणजे ग, रे, स हे 3 स्वर त्यांना आधी सापडले होते. प्रथम, द्वितीय, तृतीय हे नावं त्यांनी दिली होती. नी या स्वराला त्यांनी चतुर्थ असं नाव दिलं. ध या स्वराला त्यांनी मंद्र असं नाव दिलं. प याला त्यांनी अंतिम सीमा आहे ध्वनन करण्याची असं समजून अतिस्वार्य असं नाव दिलं. आणि म या स्वराला त्यांनी कृष्ट असं नाव दिलं. मग सामवेदामध्येच सगळी उत्पत्ती किंवा त्याविषयीच्या कथा किंवा त्याची सगळी माहिती आपल्याला मिळते का? तर तसं नाहीये. इतर वेदांमधून सुद्धा संगीत विषयक संदर्भ, वाद्यांचे साक्षात संदर्भ सुद्धा आपल्याला दिसतात. अश्वमेध यज्ञ जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यातला तर एक विधी संगीतयुक्त असे. तसंच शतपथ ब्राह्मण असेल, याज्ञवल्क्य रत्नप्रदीपिका असेल, या सगळ्यांमध्ये संगीताविषयीचे कुठे ना कुठे संदर्भ आपल्याला मिळतातच. पुराणांमध्ये तर त्याविषयीच्या कथाही येतात, म्हणजे रोचक कथा येतात, की शिवाने हे संगीत सरस्वतीला दिलं, मग सरस्वतीने ते नारदांना दिलं. नारद मुनींनी ते जे संगीत होतं ते 3 जणांमध्ये वाटलं. आपण जी सामान्यतः संगीताची व्याख्या ऐकतो, गीतम, वाद्यम, नृत्यम, त्रयम संगीतम उच्यते, ह्या व्याख्येनुसार त्यांनी ते 3घांना दिलं असं आपल्याला पुराणांमध्ये कथा वाचायला मिळतात. म्हणजे गंधर्व जे आहेत ते गाणं करणारे आहेत, म्हणजे गायन गीत जे होतं ते गंधर्वांना दिलं, वाद्य किन्नरांना दिलं आणि नृत्य अप्सरांना दिलं. अशा कथा पुराणांमध्ये आपल्याला दिसतात. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आपल्याला पटह, दुंदुभी, भेरी, मृदंग इत्यादी वाद्यांचा आणि जाती गायनाचा उल्लेख मिळतो. जाती गायन हे राग गायनाचं आदी रूप असं मानलं जातं. महाभारतात तर आपल्याला माहिती आहे की अगदीच खूप आपल्याला संदर्भ असे मिळतात. पैकी कृष्णाची बासरी, म्हणजे कृष्ण बासरी वाजवायला लागल्यानंतर सगळे नगरजन प्रभावित होत असत, त्याच्याकडे आकर्षले जात असत. अर्जुनाने अज्ञातवासामध्ये बृहन्नलेचं रूप घेऊन नृत्य शिकवल्याच्याही कथा आपल्याला माहिती आहेत.
इतकंच नाही तर अर्थशास्त्र किंवा कामसूत्र यासारखे जे शास्त्रीय ग्रंथ आहेत, अगदी आपण त्याला सायंटिफिक टेक्स्ट असं म्हणतो, त्यामध्ये सुद्धा संगीताचे कुठे ना कुठे संदर्भ येतात. म्हणजे नर्तक नर्तिका उपजीविकेसाठी रंगमंचावर आपली कला सादर करतात इत्यादी प्रकारची वाक्य आपल्याला अशा ग्रंथांमध्ये सुद्धा वाचायला मिळतात. तर हे आपण बघितलं की संगीताची उत्पत्ती कुठे दिसते किंवा संगीताचा उगम आपल्याला कुठे कुठे दिसतो आणि त्याविषयीचे संदर्भ आपल्याला कुठे कुठे दिसतात. संगीताचा शास्त्र म्हणून विकास कसा झाला मग? म्हणजे आपण वैदिक काळात आणि उत्तर वैदिक काळात संगीताबद्दलची कुठे कुठे माहिती मिळते किंवा उगमाच्या कथा मिळतात ते आपण बघितलं. पण संगीत हे एक शास्त्र म्हणून हळूहळू विकसित व्हायला लागलं आणि मग त्याच्यावरती कुठले कुठले ग्रंथ लिहिले गेले त्याची थोडक्यात आपण माहिती बघूया. सगळ्यात आपल्याला माहिती असणारा सर्वश्रुत सर्वज्ञात असा ग्रंथ जो संगीत क्षेत्रामध्ये किंवा शास्त्राच्या या क्षेत्रामध्ये आदिम किंवा ऐतिहासिक ग्रंथ आणि प्राधान्य क्रमाने ज्याचं नाव येतं तो म्हणजे भरतनाट्यशास्त्र. साधारणपणे इसवी सन पूर्व 400 ते 100 एवढा काळ आपल्याला त्याचा सांगता येतो, ज्याच्यामध्ये संगीत, नाटक, अभिनय अशा तीनही विषयांमध्ये आजही नाट्यशास्त्राचं स्थान अढळ आहे. 37 अध्यायात्मक या ग्रंथामध्ये भरतमुनींनी रंगमंच, अभिनेता, अभिनय, नृत्य, गीत, वाद्य, दर्शक, दशरूपक, रसनिष्पत्ती इत्यादी अनेक विषयांवर चर्चा केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर त्यांच्याच पुत्रांनी दत्तिलम हा ग्रंथ लिहिला. दत्तिल हे त्यांचं नाव आहे. ग्रंथकर्ता जे आहेत ते दत्तिल आहेत. साधारणपणे पहिला ते चौथं शतक म्हणजे गुप्त काळामध्ये साधारणपणे त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला दिसतो. आणि मुख्य म्हणजे भरतनाट्यशास्त्रात नसलेले जे उल्लेख आहेत किंवा संदर्भ आहेत ते आपल्याला दत्तिलम मध्ये दिसतात. त्यानंतर मतंग नामक ऋषींनी बृहद्देशी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याचा म्हणे प्रभाव पुढचे 200 वर्ष चालला आणि त्यांनी साधारणपणे जाती गायन आणि राग गायन किंवा देशी गान आणि गांधर्व गान ह्याच्यातल्या दुवा होण्याचं महत्वाचं काम केलं. त्यांनी म्हणे 12 स्वर मूर्छना पद्धत आणली, जी पुढे बराच काळपर्यंत टिकली. मूर्छना म्हणजे क्रमयुक्ता स्वराः, स्वरांचा क्रमयुक्त प्रयोग म्हणजे मूर्छना होय. त्यानंतर 11व्या शतकामध्ये नान्यदेव यांनी हे मिथिला नगरीचे राजा होते, त्यांनी सरस्वती हृदयालंकार या ग्रंथाची रचना केली आणि भरत संगीतावर हे एक विस्तृत आणि सारगर्भ भाष्य आहे असं म्हणतात असं मी एवढ्यासाठी म्हणते कारण हा ग्रंथ आजही दुर्दैवाने पूर्ण रूपात आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यानंतर हरिपाल यांनी संगीत सुधाकर या ग्रंथाची रचना केली, ज्यामध्ये साधारणपणे 70 रागांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. मग चालुक्य वंशज महाराज सोमेश्वर यांनी 12व्या शतकामध्ये अभिलषितार्थ चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये चौथं जे त्यांचं या ग्रंथाचं प्रकरण आहे त्याच्यात जवळजवळ 116 श्लोक त्यांनी संगीतावर आधारित लिहिलेले आहेत. जयदेवाचं गीतगोविंद तर आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर मात्र 13व्या शतकामध्ये संगीत रत्नाकर नावाचा भरतनाट्यशास्त्रानंतर ज्याचं खूप महत्वाचं स्थान आहे किंवा तसाच ऐतिहासिक ग्रंथ आपण म्हणू शकतो असा संगीत रत्नाकर पंडित शारंगदेवांनी 13व्या शतकामध्ये लिहिला, ज्याच्यामध्ये 7 अध्याय आहेत. त्याच्यामुळे त्याला सप्ताध्यायी असंही म्हणतात. ह्याचा विशेष काय आहे तर याच्यामध्ये हिंदुस्थानी आणि कर्नाटकी अशा दोन्ही संगीतांचा किंवा संगीतशास्त्राचा आपण म्हणूया त्याच्यात समावेश आहे. त्यानंतर 16व्या शतकामध्ये म्हणजे साधारणपणे जहांगीर सत्तेत असताना किंवा गादीवर असताना पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण नावाचा ग्रंथ लिहिला. हा 2 अध्यायांचा ग्रंथ आहे. ह्याचं विशेष एवढ्यासाठी म्हणजे असे अनेक ग्रंथ आहेत, फक्त मी काहीच इथे प्रातिनिधिक स्वरूपाने सांगतेय, पण ह्या ग्रंथाचा विशेष हे आहे की हा ग्रंथ फारसीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद झालेला आहे.
शहाजहान गादीवर आल्यानंतर त्याच्या दरबारी सुद्धा अनेक गायक होते आणि ध्रुपद शैलीचं जे गायन आहे ते ह्याच काळात विशेष प्रसिद्धीस पावलं असं म्हटलं जातं. त्यानंतर मात्र औरंगजेब गादीवर आल्यावर तो संगीताचा कट्टर विरोधक होता. वाद्य जाळणं, संगीतकार जे होते त्यांना संगीत त्यांनी सोडून द्यावं म्हणून त्यांना बाध्य करणं, ह्यासाठी अमानवी कृत्य करणं, हे सगळं त्याने केलं. पण त्याचा परिणाम मात्र काहीसा उलटा झाला. कारण त्याच काळामध्ये उत्तर भारतात सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ अहोबलाने लिहिलेला संगीत पारिजात हा त्याच काळात प्रसिद्धीस पावलेला आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हृदय नारायण यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश या नावाचे संगीत पारिजातावर आधारित ग्रंथ लिहिले. त्याचा मृत्यू झाल्यानंतर 1800 साधारणपणे 18वं शतक आपण म्हणू शकतो, तर त्या काळात पंडित श्रीनिवास यांनी रागतत्व विबोध हा ग्रंथ लिहिला. आता हे सगळे हिंदुस्थानी संगीताबद्दलचे ग्रंथ, त्याच्याच बरोबर त्याला समकालीन कर्नाटकी संगीतशास्त्राचेही ग्रंथ लिहिले जातच होते. विशेष नावं त्याच्यामध्ये रामामात्य यांनी लिहिलेला स्वरमेल कलानिधी आणि पुंडरीक विठ्ठला यांनी तर ग्रंथ संपदा निर्माण केलेली. त्यापैकी काही नावं इथे मी दिली आहेत: सद्राग चंद्रोदय, रागमाला, रागमंजरी, नर्तन निर्णय इत्यादी. आता सगळ्यात महत्वाचा आपला जो व्याख्यानाचा दुसरा महत्वाचा मुद्दा मी म्हणू शकेल असा जो आहे तो म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये संगीत आणि संगीतशास्त्र कुठे कुठे दिसतं. आपण वाद्यांपासून सुरुवात करूया. त्यापैकी पहिल्यांदा आपण बासरी या वाद्यापासून सुरू करू. आता आपल्याला जे संगीताची जी पूर्वावस्था दिसते त्या पूर्वावस्थेमध्ये बासरी हे वाद्य बेस नोट म्हणजे आधार वाद्य किंवा आधार स्वरासाठी वापरलं जात होतं असे संदर्भ आपल्याला दिसतात आणि संस्कृत साहित्यात सुद्धा ते आलेलं आहे. म्हणजे पीच नोट जो आपण म्हणतो तो बासरीचा वापरला जात असेल, जे काम नंतर तंबोरा वगैरे सारख्या वाद्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. हा कुमारसंभवातल्या पहिल्याच सर्गातला इथे श्लोक मी लिहिलाय आणि एका शब्दाचा रंग मी इथे बदललेला आहे तो एवढ्यासाठी की तिथे जो तान प्रदायित्वम हा जो शब्द आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. हा तान हा जो शब्द आहे ना तो काही हस्तलिखितांमध्ये स्थान असाही वाचायला मिळतो. मग स्थानाचा इथे काय अर्थ करायचा, तर स्थान म्हणजे आधार स्वर. किन्नराणाम तान प्रदायित्वम, किन्नर जे होते ते काय करायचे तर गाणाऱ्यांना बासरीचा आधार स्वर द्यायचे असं याच्यातनं म्हटलेलं आहे. रघुवंशामध्ये सुद्धा वनदेवता ज्या आहेत त्या दिलीप राजाचं कौतुक गात आहेत अशा अर्थाचा श्लोक येतो आणि त्यामध्ये वंशकृत्य असा शब्द आपल्याला वापरलेला दिसतो. तर वंशकृत्य म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो की रोल ऑफ द फ्लूट, बासरीचं जे कार्य आहे ते. म्हणजे गायकांना आधार स्वर देणे हेच बासरीचं मुख्य कार्य त्यावेळी मानलं जात होतं. कारण ह्या मध्ये बघा संगीत रत्नाकर आणि नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा बासरीचं वर्णन करताना गातृणाम स्थानदायिता म्हणजे तिथेही त्यांनी दोन्हीही शब्द वापरलेले दिसतात, तानदायिता आणि स्थानदायिता. आणि नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलंच आहे की यम यम गाता स्वरम गच्छेत तम तम वंशेन वादयेत. तर अशा प्रकारचे संदर्भ आपल्याला कालिदासाच्याही काव्यामध्ये मिळतात. आणि आता इथे मी हा जो हे पहिलं जे वर्णन आहे ते कादंबरी मधलं आहे. कादंबरीच्या महालाच्या वर्णनाच्या प्रसंगामध्ये हे आलेलं आहे की कादंबरी बसलेली आहे आणि नारद मुनींची कन्या तिला महाभारत गाऊन दाखवत आहे आणि ह्या गायनासाठी 2 किन्नर जी आहेत ती बासरी वाजवत आहेत आणि बासरी वाजवून तिला आधार स्वर देत आहेत. इथे बघा तुम्ही पृष्ठतश्च समुपविष्टेन किन्नर मिथुनेन, इथे बघा परत 2 ह्या संख्येमध्ये हे आलेलं दिसतं आणि वंशाभ्याम दत्ते ताने किंवा स्थाने. म्हणजे थोडक्यात आज आपण बघतो की बासरी हे एक एकल वाद्याचं म्हणजे सोलो इन्स्ट्रुमेंट पण आहे, पण त्याचा कदाचित प्रवास
सहाय्यक वाद्य ते एकल वाद्य असं झालेला असावा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती अशी, की तुम्ही जर बघाल तर कालिदासाच्या नाही, पण बाणभट्टाच्या काव्यांमध्ये तुम्हाला 2 ह्या संख्येमध्ये आधार स्वर देणारे म्हणजे वादक जे आहेत ते 2 या संख्येमध्ये दिसतात. मग कदाचित तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल, तर उत्तर भारतीय संगीतकार किंवा एस्पेशली उत्तर भारतीय गायक 2 तंबोरे घेऊन गाताना आपल्याला दिसतात. मग कदाचित हीच म्हणजे बासरी 2 बासऱ्या वाजवण्यासाठी ही जी किन्नरं बासऱ्या वाजवत असत 2, तेच पुढे 2 बासरीला रिप्लेस केलं तंबोऱ्यांनी, बासरीची जागा घेतली तंबोऱ्यांनी. तसंच 2 ही प्रथा सुद्धा पुढे तशीच चालत गेलेली असावी. हे झालं वायुवाद्य किंवा बासरी या वाद्याबद्दल. यानंतर आपण बघूया वीणा आणि तालवाद्य. आता वीणेचे संदर्भ अनेक ठिकाणी संस्कृत साहित्यामध्ये आपल्याला येताना दिसतात, पण सगळ्यात लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे अलका नगरीमधली निराश अवस्थेत बसलेली यक्षपत्नी. जेव्हा वियोगावस्थेत यक्ष आहे आणि तो मेघाला अनेक गोष्टींचं वर्णन करून सांगतोय, त्यापैकी त्याच्या पत्नीचं वर्णन करून सांगताना तो असं म्हणतोय की ती वीणा घेऊन माझ्यावर लिहिलेलं गीत गायला बसली असेल, पण डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असल्यामुळे त्या वीणेचा जो तिने रचलेला मेल आहे तो बिघडला असणार आहे. मूर्छनाम विस्मरंती. तर इथे सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्या काळी कदाचित ओपन स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असण्याची शक्यता आहे. म्हणजे वीणांची रचना कशी असेल तर प्रत्येक रागासाठी वेगवेगळी सारणी त्याला म्हणतात किंवा मेल केला जात असावा. तर अशा प्रकारे हा सगळ्यात लक्षात राहणारा प्रसंग आहे, म्हणून हा इथे वीणेच्या संदर्भात मी मांडला. तालवाद्यांचेही अनेक संदर्भ आपल्याला साहित्यामध्ये दिसतात. संगीत रत्नाकर पटह 2 प्रकारचे असल्याचे सांगतो आणि शिवाच्या पंचमुखापासून हा पटह तयार झाल्याचे तो सांगतो. आणि जर आपण बघितलं तर मेघदूतामध्येच जेव्हा मेघांचा गडगडाट करून तू तिथे महाकालाच्या पूजेच्या वेळी पोहोच असं यक्ष सांगतोय, तेव्हा त्या महाकालाच्या पूजेच्या वेळी तू तुझ्या गडगडाटाने तिथे चौघडा वादन कर असं तो सांगतोय. तर इथे बघा की कुर्वन संध्या बलिपटहताम शूलिन श्लाघनीयाम आमंत्राणाम फलमविकलम लप्ससे गर्जितानाम. तुझा जो गडगडाट आहे तो चौघडा वादन करेल, जणू काही त्याचा गडगडाट म्हणजे चौघडा वादन आहे. पटह चौघडा या अर्थीच आपल्याला घ्यायला हवा. आणि शिवाच्या पंचमुखापासून हा पटह तयार झालेला असल्यामुळे त्यासाठी कालिदास शिवाच्या महाकालाच्या पूजेच्या वेळी तू तिथे जा आणि गडगडाट कर असं सांगतोय. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं. म्हणून ती महाकालाची पूजा आणि मेघाचा गडगडणं हे चौघडा वादनासारखं आहे असं त्यांनी जोडलेलं आपल्याला दिसतं. आणि दुसरा म्हणजे मेघदूतामध्येच आलेला दुसरा एक श्लोक किंवा दुसरा एक संदर्भ म्हणजे संगीतार्थो ननु पशुपते तत्र भावी समग्रहा. जो शिवाचा गायनाचा संच असतो तो तुझ्या गडगडाटामुळे पुरा होईल किंवा पूर्ण होईल असं यक्ष त्याला सांगतोय. त्यासाठी त्यांनी संगीतार्थ असा शब्द वापरलाय. आणि संगीतार्थाचा अर्थ आपल्याला टीकांमध्ये सुद्धा एक म्हणजे संगीतार्थ हा एक संच आहे, तो एक बँड आहे आपण असं म्हणू शकतो. गाणारा, वाद्य वाजवणारा म्हणजे वीणादी वाद्य वाजवणारा आणि मृदंगादी वाद्य वाजवणारा हे त्या संचामध्ये असतं. मग त्याची जी पूजा आहे त्याच्यामध्ये कीचक आणि किन्नर स्त्रिया आहेतच. मेघाच्या गडगडाटाने मृदंगाच्या गंभीर आवाजाची जी कमतरता होती ती भरून निघेल म्हणून तो तुझ्या अस्तित्वाने तो संच पुरा होईल किंवा पूर्ण होईल असं म्हणतोय. म्हणजे थोडक्यात आपल्याला तालवाद्यांचा शिवाच्या
शिवाच्या पंचमुखाशी किंवा शिवाबरोबर त्याच्या पूजेबरोबर हा संबंध जो जोडलेला दिसतो तो सुद्धा एक महत्वाचा संदर्भ आहे असं मला वाटतं. मालविकाग्निमित्रम मध्ये सुद्धा मालविका नृत्य करीत असताना पुष्कर ह्या तालवाद्याची त्याच्याबरोबर त्याची जोडणी केलेली आहे. आणि या श्लोकामध्ये विशेषतः खूप टेक्निकल टर्म, आपण शास्त्रीय परिभाषा ज्या म्हणतो ना, त्या ह्याच्यामध्ये खूप वापरलेल्या दिसतात. तुम्ही जर बघाल तर मायुरी, मार्जना हे सगळे शब्द हे शास्त्रीय शब्द किंवा परिभाषा आहेत, पारिभाषिक शब्द आहेत. आणि ह्या श्लोकामध्ये सुद्धा तो निर्हादी हा शब्द वापरताना दिसतो, जो मृदंगाच्या आवाजासाठी वापरलेला शब्द आहे. आणि विशेष म्हणजे मध्यम स्वरामध्ये, मध्यम स्वरोत्था मायुरी, तुम्ही या श्लोकाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल मध्यम स्वरामध्ये तो चौघडा किंवा मृदंग वाजत आहे, जो 3 मार्जना ज्या सांगितलेल्या आहेत त्या 3 मार्जनेपैकी एका मार्जनेचा भाग आहे. आणि ती मार्जना कोणती, तर ती मायुरी नावाची मार्जना आहे. आता ह्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला नाट्यशास्त्राच्या 34व्या अध्यायामध्ये करायला मिळतो. पुष्कर हे जे तालवाद्य इथे नोंदवलेलं आहे ते 3 तोंडांचं असतं असं तिथे म्हटलेलं आहे. त्याचं मधलं तोंड जे आहे ते मध्यम स्वराशी स्वरबद्ध केलेलं असतं, ट्यून्ड केलेलं असतं. डावीकडचं जे असतं ते गंधाराशी असतं आणि उजवीकडचं जे तोंड असतं ते षड्जाशी, सा या स्वराशी स्वरबद्ध केलेलं असतं. मायुरी जिच्यासाठी ही मृदंगाची 3ही तोंड ट्यून केलेली असतात ती मध्यम नावाच्या ग्रामाशी जोडलेली असतात. भरतमुनींनी ग्राम याचे खूप वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये मध्यम ग्रामच नृत्याच्या सुरुवातीला वापरलं जातं. मायुरी सोडून इतर ज्या 2 मार्जना आहेत, जसं मी आधी सांगितलं की 3 मार्जना आहेत, त्यापैकी मायुरीचा इथे उल्लेख केलेला दिसतो. तर मायुरी सोडून बाकीच्या ज्या 2 मार्जना आहेत, अर्धमायुरी आणि कर्मरवी अशी त्यांची नावं आहेत, त्या नृत्याच्या सुरुवातीला वापरल्या जात नाहीत. थोडक्यात मला हे आपल्याला इकडे तुम्हाला हा मुद्दा मला सांगायचा आहे की काव्यदृष्ट्या तर कालिदासाचे श्लोक जे आहेत ते अत्युच्च आहेत. त्याच्याबद्दल काही मी भाष्य करणं म्हणजे खूपच कद्रू आहे मी ह्याच्याबद्दल भाष्य करायला. पण संगीताबद्दलची जी सायंटिफिक शास्त्रीय माहिती देण्यासाठी सुद्धा ते अति समर्थ आहेत असं मला वाटतं. इतकंच नाही तर मृदंगाचं, जसं मगाशी मी म्हटलं की बासरी ही एक सहाय्यक वाद्य होती, तिथपासून ती एकल वाद्यापर्यंत आली. मृदंगाचं एकल वाद्य जे आहे ते शुष्क या नावाने ओळखलं जातं. आणि एकल वाद्य असेल तर ते शुष्क असं म्हटलं जातं. आणि जर ते त्याला साथीला वाजवला जात असेल तर त्याला गीतानुग अशी संज्ञा आहे. आता तुम्हाला हा जो रघुवंशातला श्लोक आहे त्याच्यात सुद्धा गीतानुगम वारी मृदंग वाद्यम असं म्हटलेलं दिसतं. म्हणजे आपण बघितलं की शास्त्रीय माहिती देण्यासाठी हे श्लोक किती आणि प्रत्येक शब्द कालिदासाने किती काळजीपूर्वक वापरलेला आहे, किती विचार करून वापरलेला आहे हे आपल्याला इथून बघायला मिळतं. आणि अर्थातच शास्त्राचे संदर्भ याच्यामध्ये परिपूर्ण आहेत. आता हे इथपर्यंत आपण साधारणपणे वाद्य आणि संस्कृत साहित्य ह्याच्याबद्दल बघितलं. आता संगीतामध्ये जे वेगवेगळे प्रकार किंवा संगीतामध्ये जे वेगवेगळे सायंटिफिक गोष्टी येतात, जसं की वर्ण असेल, राग असेल, स्वर असतील, नृत्य, ह्या सगळ्यांचा संस्कृत साहित्याशी कसा संबंध आहे किंवा हे कुठे कुठे आपल्याला दिसतं ते आपण बघूया. किन्नरींच्या शिवस्तुतीला कुमार संभवामध्ये वर्ण अशी संज्ञा कालिदास देतो. वर्ण या शब्दाचे संगीतशास्त्रामध्ये अनेक वेगवेगळे अर्थ आहेत आणि ते एकमेकांशी अर्थातच जोडलेले आहेत. पण कलेच्या क्षेत्रामध्ये ह्याला जे विशेष महत्व आहे वर्ण या शब्दाला, ते ह्यासाठी कारण वर्ण या व्याख्येचा अर्थ किंवा वर्ण या शब्दाचा अर्थ 4 प्रकारच्या स्वरांचं गायन असा होतो. स्थायी, अवरोही, आरोही आणि संचारी अशा या 4 स्वरांच्या गानाला किंवा या गानक्रियेला वर्ण अशी संज्ञा नाट्यशास्त्राच्या 25व्या
29व्या अध्यायामध्ये दिलेली दिसते. मग ह्या कुमारसंभवाच्या ह्या श्लोकामध्ये त्याने वर्ण अशी संज्ञा दिलीच आहे. शिवाय शाकुंतलामध्ये सुद्धा हंसपदिकेचं जे गान आहे 5व्या अंकामध्ये, त्याच्यात सुद्धा जाने तत्र भवती हंसपदिका वर्णपरिचयं करोती इति असं म्हटलेलं. तिथे त्याच एका वाक्यामध्ये स्वरसंयोग आणि वर्णपरिचय असे दोन्हीही शब्द कालिदास वापरताना दिसतो, म्हणजे दुष्यंत बोलताना आपल्याला दिसतो. मग तिथे हाच वर्णपरिचय करतीये म्हणजे काय, तर ती रियाज करतीये. ह्या 4 प्रकारच्या स्वरांचं ती गायन करतीये हे त्याला तिथे दाखवून द्यायचं. तसंच राग हा कुठल्याही संगीताचा आत्मा आहे, एक महत्वाचा भाग आहे. हंसपदिकेचं गाणं ऐकून सुद्धा राजा अहो राग परिवाहिनी गीतीही असंच म्हणतो. नांदी श्लोकानंतर सुद्धा नटी जेव्हा ऋतूंचं वर्णन करतीये तेव्हा सुद्धा कवीने हे अचूक हेरलेलं दिसतंय की ज्या गाण्यासाठी जो राग प्रयुक्त केला पाहिजे तोच इथे केला गेलेला आहे, म्हणून सगळा जो प्रेक्षक वृंद आहे तो मंत्रमुग्ध झालेला आहे. हे अहो रागबद्ध चित्तवृत्तीरा लिखित इव सर्वतो रंगहा, म्हणजे त्या रागाला अनुसरूनच गीत असल्यामुळे सगळा प्रेक्षक वृंद मंत्रमुग्ध झालाय असं आपल्याला तो सांगताना दिसतो. आणि कुमारसंभवामध्ये सुद्धा दैवी जोडप्याच्या लग्न प्रसंगी म्हणजे विवाह प्रसंगी अप्सरांनी जो लास्य ह्या प्रकारामध्ये नृत्य केलेलं दिसतं. या नृत्य सुद्धा आपल्याला नृत्याचा मालविकाग्निमित्रमध्ये सुद्धा आपण बघितलंच की तिथे कसा संबंध आहे. तर लास्य या प्रकारामध्ये अप्सरा नृत्य प्रयोग सादर करतात आणि कवीने इथे हे विशेषतः नोंदवलंय, प्रतिबद्ध रागम असं म्हटलंय की वेगवेगळ्या रसांचा परिपोष करण्यासाठी वेगवेगळ्या रागांचा उपयोग केलेला आहे असं म्हटलंय. म्हणजे थोडक्यात राग हा महत्वाचा भाग आहे हे लक्षात घेऊन कवीने जिथे गरजेचं आहे तिथे तिथे तसे तसे संदर्भ वापरलेले आपल्याला दिसून येतात. स्वरांबद्दल सुद्धा साहित्यातला हा एक महत्वपूर्ण संदर्भ आपण लक्षात घ्यायला हवा. जेव्हा दिलीप आणि त्याची पत्नी वसिष्ठांच्या आश्रमामध्ये नंदिनीची सेवा करतायत त्यावेळी मोराची केका ही ते ऐकतायत आणि तेव्हा ते म्हणतायत की षड्ज स्वराशी ती संबंधित आहे. तुम्ही कधीतरी शांत मोराचा आवाज जर ऐकाल तर तो सा या स्वराशी निगडीत आहे असं त्याने म्हटलंय. आणि ते खरं आहे का, ते जुळतंय का हे आपण नक्कीच बघू शकतो. आणि इतर प्राणी पक्षी जे आहेत ते इतर 7 स्वरांमध्ये किंवा इतर स्वरांमध्ये सा सोडून बाकीच्या स्वरांमध्ये त्यांचं ओरडणं आहे असं आपल्याला म्हटल्याचं दिसून येतं. दुसरा म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की तिथेच त्याच वर्णन प्रसंगामध्ये षड्ज संवादिनी केकाहा द्विधा भिन्ना शिखंडीभिही असं म्हणतो तो. मग आता आपल्याला माहितीये की सा हा म्हणजे बाकीचे विकृत स्वर आहेत 5, पण सा हा स्वर अच्युत आहे ना, त्याच्यामध्ये फरक बदल होत नाही. मग त्यांनी असं का म्हटलं, द्विधा भिन्ना का म्हटलं, तर हे अचल स्वर असून सुद्धा म्हणजे सा आणि प हे अचल असून सुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की स्वर जे असतात ना ते रेंजचं प्रतिनिधित्व करत असतात, त्याला रिप्रेझेंट करत असतात. म्हणजे एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत जाणं हे कदाचित त्या स्वराच्या नावानेच ओळखलं जात असावं. आणि प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा निषाद या स्वराची व्हरायटी आपल्याला दिसून येते आणि ती व्हरायटी च्युत निषाद असं म्हणून ओळखली जाते. आणि हा षड्ज जो आहे तो अच्युत षड्ज असा ओळखला जातो. आता हा अर्थ सा 2 प्रकारचे आहेत या विधानाच्या मागे असेल का, त्यांचं सा या स्वरापर्यंत दुसऱ्या स्वरापासून जाणं ह्याला त्याने 2 प्रकार मानले असतील का, हे आपल्याला बघण्याची गरज आहे. जसं नी हा च्युत नी असं म्हटलंय तसं षड्ज सुद्धा च्युत षड्ज आणि अच्युत षड्ज असं म्हटलेलं असू शकतं का, आणि तसंच आहे तो संदर्भ लक्षात घेऊन इथे कालिदासाने द्विधा भिन्ना असं म्हटलंय का हे आपल्याला बघण्यास गरजेचं आहे. जसं मी म्हटलं तसं नृत्याचे तर अनेक संदर्भ आपल्याला
कालिदासाच्या काव्यामध्ये किंवा इतर काव्यांमध्ये सुद्धा दिसतात. मालविकाग्निमित्रम सारखी आपण उदाहरणं तर पुष्कर जेव्हा आपण बघत होतो तेव्हा बघितलेली आहेतच. आता हे सगळं आपण कालिदासाच्या काव्यांमध्ये बघितलंच, पण मृच्छकटिक, रत्नावली, नागानंद ह्याच्यात सुद्धा संगीतशास्त्राचे अनेक संदर्भ आपल्याला दिसतात. त्यातला पहिला महत्वाचा मला असा वाटतो संदर्भ असा आहे की भरतनाट्यशास्त्रामध्ये पुरुषांच्या गायकीचं वर्णन ते करतात. आणि हे पुरुषांच्या गायकीचं वर्णन जे आहे ते मृच्छकटिकामध्ये विदूषकाच्या तोंडी कवीने घातलेलं आहे, शूद्रकाने ते घातलेलं आहे असं मला वाटतं. तिथे विदूषक काय म्हणतोय की स्त्रिया जेव्हा संस्कृत बोलतात आणि पुरुष जेव्हा गातात तेव्हा मला हसू येतं. एक्झॅक्टली ह्याच अर्थाचं वाक्य किंवा ह्या अर्थाचा अर्थ असलेलं भरतनाट्यशास्त्रामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसतं. ते म्हणजे स्त्रीणाम स्वभाव मधुरः कंठः. स्त्रियांचा जो कंठ असतो तो मधुर असतो. नृणाम बलित्वंच. पुरुषांचा मात्र थोडासा काय आपण म्हणू की थोडासा उग्र असतो. आणि ते असं म्हणतात भरतमुनी की स्त्री विरहितः प्रयोगः तथापि सुखावहो न भवति. त्यांच्याकडे सगळे गुण असतात, पुरुषांकडे गाण्याचे गुण असतात, पण स्त्री विरहित जर ते गाणं असेल तर ते सुखावह वाटत नाही. मृच्छकटिकामध्ये सुद्धा हा जो दाखवलेला नायक आहे चारुदत्त, तो संगीताचा गुणग्राहक आहे. तिसऱ्या अंकामध्ये जेव्हा रेभिल संगीत मैफिल करतो, त्या मैफिलीमध्ये तो गातो, त्या संगीताच्या मैफिलीचं वर्णन आलेलं आहे की त्या रेभिलाचं जे गायन आहे त्याच्यामध्ये वीणेचा स्वर तिथे साथीला दिलेला आहे असं आपल्याला दिसतं. तर त्याच्यात चारुदत्त म्हणतो अहो साधू साधू रेभिलेन गीतम. आणि असं त्याने गायल्यानंतर विदूषक मात्र म्हणतोय की पुरुषांच्या गायकीवर मला हसू येतं. त्याला त्यातून एवढंच म्हणायचंय, म्हणजे विदूषकाच्या तोंडी हे शूद्रकाने का घातलं, तर भरतनाट्यशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला असा संदर्भ दिसतो की पुरुषांची गायकी ही थोडीशी कठोर वाटू शकते. तसंच हर्षाच्या रत्नावलीमध्ये वसंत ऋतूचं वर्णन करत असताना चरचरी आणि द्विपदी खंड या गान प्रकारांचं गायन एका नर्तकीच्या नृत्याच्या मध्ये चाललंय, त्या साथीची चर्चा तिथे दिसते. नागानंदामध्ये तर वीणा वादन, म्हणजे त्याच्यात तर अनेक शास्त्रीय संदर्भ आपल्याला दिसतात. तर वीणा वादनाचे 10 प्रकार त्यात सांगितलेत, यतीचे 3 प्रकार सांगितलेत, लयींचे प्रकार सांगितलेत, तत्व, ओघ, अनुगत यांचे स्पष्ट संदर्भ आपल्याला नागानंदामध्ये दिसतात. त्यानंतर गायक कसा असावा याबद्दल भरतमुनी 33व्या अध्यायात बोलताना आपल्याला दिसतात. आणि त्यांनी जे सांगितलंय की गायक कसा असावा, त्याचा आवाज कसा असावा, त्याचा कंठ कसा असावा, त्या सारखेच शब्द उचलून शिशुपाल वधामध्ये जेव्हा पहाट होतीये, 11व्या सर्गामध्ये पहाट झालीये आणि भाटांच्या सुश्राव्य गानाने भगवान श्रीकृष्ण उठलेत असा जो प्रसंग आहे, इथे मी श्लोक दिलाय त्याचा, तर तिथे जसेच्या तसे शब्द तुम्ही वर बघू शकता. नाट्यशास्त्रातला संदर्भ, नाट्यशास्त्रामध्ये जसे शब्द येतात तसेच्या तसे शिशुपाल वधामध्ये घेतलेले दिसतात. थोडक्यात या सगळ्या संदर्भांवरून एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी की हा अभ्यास असाच अविरतपणे पुढे चालणार आहे. कारण हे काही त्यातले संदर्भ मी उचलून इथे दाखवलेले आहेत, पण असे आपल्याला संगीत शास्त्राचे अनेक संदर्भ संस्कृत साहित्यामध्ये मिळतात आणि संगीताच्या सखोल अभ्यासासाठी हे संदर्भ तितकेच महत्वपूर्ण सुद्धा आहेत. त्या संस्कृत साहित्याची शास्त्राच्या अभ्यासासाठी खूप मोठी उपयोगिता आहे. संदर्भ म्हणजे संस्कृत साहित्यात मिळणारे हे संदर्भ जुनाट आहेत, आत्ताच्या शास्त्रासाठी ते काही उपयोगी नाही असं न म्हणता त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून ते जर त्यांचा अभ्यास केला गेला तर नक्कीच मला असं वाटतं की शास्त्रामध्ये अजून वेगळ्या प्रकारची भर पडेल.
संस्कृत साहित्यामध्ये नक्कीच ह्या सगळ्या संगीतशास्त्राच्या संदर्भांचे अभिमुखता जी आहे ती बदललेली आहे. पण तो सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. तो आपण लक्षात घ्यायला हवा. आणि विशेषतः जे संस्कृतचेही अभ्यासक आहेत आणि जे संगीताचीही उपासना करतात, त्या दोघांनीही म्हणजे दोन्हीच्या अभ्यासकांनी हे लक्षात घ्यायला हवं आणि त्याच्यावर काम करायला हवं असं मला वाटतं. पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते. आयोजकांचे परत एकदा आभार मानते. तुम्ही एवढा वेळ मला ऐकून घेतलं ह्याच्यासाठी मी आपली अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद.